नमस्कार. हो हो बोला, किती वाजता येत आहे? तर आपण ही दृश्य बघतो. विधानभवन परिसरामध्ये सुरक्षा रक्षकांकडून पत्रकारांना धक्काबुक्की झालेली होती आणि म्हणूनच आता पत्रकार आक्रमक झालेत आणि पत्रकारांकडून या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. पायऱ्यांच्या समोरच सगळे पत्रकार सध्या ठाण बांधून आहेत, कारण सुरक्षा रक्षकांकडून पत्रकारांना धक्काबुक्की झालेली होती आणि म्हणूनच आता पत्रकार आक्रमक झालेले पाहायला मिळतात. ज्यावेळेला विरोधक आणि सत्ताधारी नेत्यांमध्ये याच विधानभवनाच्या पायऱ्यांवरती आंदोलन करण्यावरून वाद झालेला होता, त्याच दरम्यान काही सुरक्षा रक्षकांकडून पोलिसांना तिथल्या पत्रकारांना देखील धक्काबुक्की झाली होती आणि या धक्काबुक्कीमुळेच पत्रकार आता आक्रमक झालेले आहेत. दरम्यान एकनाथ शिंदे देखील आता विधानभवन परिसरात येत असतानाच ते पत्रकारांशी काय संवाद साधतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल, कारण पत्रकार आता आंदोलनाला बसलेले आहेत. सुरक्षा रक्षकांकडून पत्रकारांना धक्काबुक्की झाल्याचा आरोप करण्यात येतो आहे. उभे राहिले, कोणाची बाईट घ्यायची नाही, कोणाला काही कव्हरेज करते नाही, अशा प्रकारे ते ढकलत होते. पोलिसांनी उघडपणे धमकी दिली. म्हणून आता मुख्यमंत्री आणि आपले विधानसभेचे अध्यक्ष यांच्याशी आम्ही बोलतो आणि त्यांच्याकडे तुमच्या भावना ज्या आहेत या भावना योग्य आहेत, त्या प्रकारे असं व्हायला नको. शेवटी हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. तुम्ही एवढी मेहनत करून सगळ्या गोष्टी बातम्या लोकांपर्यंत पोहोचवता, अन्यायाला वाचा फोडता, लोकांना न्याय मिळून तुमच्यामुळे मिळतो. त्यामुळे तसा बघा पोलिसांना न्याय मिळवून देणारा हा इकडे बसलेला आहे. आणि तर आपण अध्यक्षांनी विधानसभेचे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी आम्ही बोलतो, मुख्यमंत्र्यांशी बोलतो आणि याच्यातून आपण मार्ग काढूया. निलंबित करा. दुसरा विषय असा आहे की ते फुटेज मध्ये आला असेल ना, आम्ही दाखवतो. मला कोण धमकी दिली? पत्रकारांना धमकी देतात, हे काय पत्रकारांना धमकी द्यायलाच नाही पाहिजे. बरोबर बरोबर. नाही नाही हे शिंदे साहेब नाही याच्या नाही झालं असं की विरोधक सत्ताधारी आंदोलन करत होते, आमने सामने होते. आता मीडियासाठी ही गोष्ट महत्वाची आहे. महिला पत्रकार त्याच्यामध्ये होत्या. महिला पत्रकारांना सुद्धा खूप जास्ती मोठ्या प्रमाणात धमकी झाली आणि सर जर समोर मंत्री आहेत, आमदार आहेत, ते स्वतः बोलत आहेत तर आम्ही आमचं काम करणार सर एक एकच रिक्वेस्ट होती. ही बाब आम्ही गांभीर्याने सर तोपर्यंत आम्ही इथेच आहोत. सर 3 वेळा बैठका झाल्या बाई, 3 वेळा बैठका झाल्या. मला स्वतःला ह्युमिलेट करता येईल. मला धमकी दिली बघून घेईल म्हणून बाई. अरे बाबा, आम्ही बैठकीला धमकी देणाऱ्या माणसावर कारवाई होईल. आपण ते अध्यक्षांशी बोलतो मी. आता तुम्ही माझी विनंती आहे तुम्हाला, मग तुम्हाला आता समजा न्याय मिळाला नाही तर तुम्ही परत आहे ना आंदोलन करायला. निर्णय एकदा खूप वाईट पद्धतीने त्यांना पण बोलवतो. कॅमेरा समोर जे प्रमुख अधिकारी जे आहेत ना, प्रमुख त्यांनाही बोलवायला लावतो मी. धमकी दिली त्याला कारवाई झाली. त्यांना फक्त एकच मारू नका ना, पत्रकारांना अडवायचं. भरत शेठ गोगावले बोलत होते, एवढे मदत बोलायचं नाही म्हणून. मंत्री बोलणार आणि मीडिया बाईट घेणार नाही तर असं होऊ शकत नाही. मग आम्हाला पर्याय नाही नाही, तुमचा पर्याय, तुमचा आवाज कोणी दाबू शकत नाही. लोक तुम्ही सगळ्यांचा दाबू शकता, तुम्ही सगळ्यांचा आवाज. 3 वेळा बैठका झाल्या. काही होत नाही. बरं मी सिरियसली घेतलंय. चला या उठा.
अरे उठाना मत बसतो ना. अरे थोडा वेळ लागेल. हे उठे. आम्ही 10 मिनिटं त्यांना लोकांना लाईनीवरती नाही येणार पोलीसवाले. आम्ही 10 मिनिटं बसतो. तुम्ही अध्यक्षांकडे जा. आम्ही बैठकीला आम्ही पदाधिकारी आहेत. ऐका ना भाई, रिक्वेस्ट आहे माझी, वैयक्तिक रिक्वेस्ट आहे भाई. तर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मार्ग काढू असं आश्वासन पत्रकारांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेलं आहे. विधानभवन परिसरात पत्रकारांचं हे आंदोलन सुरू होतं आणि त्याच दरम्यान त्यांनी हे आश्वासन दिलं. डीसीपी स्वतः मागे, डीसीपी साहेब स्वतः मागे. चला. त्या अधिकाऱ्याला निलंबित पहिला दिवस गेला. त्या अधिकाऱ्यांनी धमकी दिली मला, स्वतः तुला बघून घेईन, त्याला निलंबित करा. पोलिसांनी धमकी दिली. मी बघतो, मी स्वतः कारवाई करतो. मी बाहेर होतो गेटला. पोलिसांचं त्यांनी असं सांगितलं की तुमच्या इकडे काहीच चालणार नाही, आम्ही तुम्ही बघून घेऊ. अरे हो आता. मला बोलवा इथे, त्या अधिकाऱ्याला बोलवा सिव्हिल मध्ये. अरे थांब जरा. सर पुराव्याप्रमाणे कारवाई करून टाका. ए बाबा, त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांच्या अंडर आहेत तर जो अधिकाऱ्यांनी तुम्हाला धमकी दिलेली आहे त्याच्यावर ते कारवाई करताय. अरे हो. पोलीस शिवाय करतो, धमकी देतो आणि विधान भवन वाजता आमदारांनी यांच्याशिवाय कोणाची चालत नाही. 15 दिवस ते नव्हते. आज हे सगळं झालेलं आहे. सर इकडे दाखवतो आम्ही उठला नाही. तुम्ही थांबा. बरं थांबा तुम्ही आता. पत्रकारांवर पोलिसांचा